नमस्कार, न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी। गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ झाली आहे। पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात शनिवारी झालेल्या लिलावामध्ये कांद्याला विक्रमी शेकडा 3260 रुपये भाव मिळाला आहे। रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे उडणाऱ्या धुळीपायी शेडनेटमधील ढोबळी मिरचीचे तब्बल 3.5 ते 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केलाय। या नुकसानीची भरपाई संबंधित कंत्राटदाराकडून करण्यात यावी अशी मागणी मासोद येथील सुधीर मधुकर किटुकले या शेतकऱ्यांनी केली आहे। दौंड तालुक्यात उन्हाळी भुईमूग पिकाच्या पेरण्यांना वेग आलाय, तर काही शेतकऱ्यांनी ऊसात भुईमुगाची आंतरपीक म्हणून टोकन केली आहे। देऊळगाव राजे व परिसरात सुमारे 100 हेक्टरमध्ये लागवड होणार आहे। साहित्य संमेलन शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि व्यथा मांडण्याचे प्रभावी व्यासपीठ आहेत। या ठिकाणी मांडलेले प्रश्न शासनापर्यंत पोहोचवून ते सोडवण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नांगरट साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कवी साहित्यिक इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केले। देशात सांगली आणि वसमत परिसरात हळदीचे सर्वाधिक उत्पन्न होते। बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून वसमत येथे उभारलेल्या हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र सांगली येथे व्हावे अशी सांगली येथील हळद उत्पादकांसह उद्योजकांची मागणी होती। त्यानुसार आगामी काळात सांगली येथे उपकेंद्र उभारले जाईल असे उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी सांगितले। कांदा लागवडीमध्ये तण नियंत्रणासाठी फवारणी केलेल्या तणनाशकामुळे जिल्ह्यातील 128 शेतकऱ्यांचे 205 एकरांवर कांदा पिकाचे 100% नुकसान झाले। संबंधित तणनाशकांची विक्री झालेल्या कृषी सेवा केंद्र चालकांनी लेबल क्लेमनुसार विक्री न करणे, दुकानाच्या दर्शनी भागात परवाना न लावणे अशा कायदेशीर बाबीचे उल्लंघन केल्याने जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने 9 कृषी सेवा केंद्रांचा परवाना रद्द केलाय। अपुऱ्या ऊसामुळे देशातील 77 साखर कारखान्यांनी फेब्रुवारी मध्यापर्यंत अखेर आपला हंगाम समाप्त केलाय। कर्नाटक व महाराष्ट्रातील साखर कारखाने बंद होण्याचा वेग सर्वाधिक आहे। गेल्या वर्षी या कालावधीत केवळ 28 कारखान्यांनी हंगाम संपवला होता। अतिवृष्टी आणि मान्सूनोत्तर पावसामुळे खरीप व लेट खरीपातील कांदा हंगाम प्रभावित झालाय। रब्बी हंगामातील उन्हाळा कांदा लागवडीही लांबणीवर गेल्या। खरीपानंतर लेट खरीप कांद्याची आवक उशिराने आली, मात्र ही फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून आवक टप्प्याटप्प्याने कमी झाल्याचे चित्र आहे। या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्समध्ये इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज अनकट।